लक्षात आलं की आपण पत्रकारांना सगळ्यांना वरती बोलवलंय. खाली कोणीच नव्हतं. तेही आपलेच आहेत. पण मला कळत नाही. मी आज पण त्यांना विचारलं. मी पाय घराच्या बाहेर उभे असतात. रोज माझी गाडी बाहेर जाताना आणि गाडी परत घरामध्ये येताना सारखं शूट करतात. मी म्हटलं अरे रोज एकच गाडी शूट करून करून कंटाळा कसा येत नाही तुम्हाला? बरं, आज आमची तिकडे ती यशवंतराव चव्हाणला आमची बैठक होती. मवियाचे सगळे इतर नेते होते आणि आम्ही होतो. बाहेर पडताना मी आणि उद्धव बाहेर पडलो. मी त्याला विचारणार होतो, तिकडे जे सगळे कॅमेरावाले होते त्यांना विचारणार होतो, कारण परत परत सुरू करणार 11वी भेट मोजतायत. आम्हीच विसरलो. बरं, आता सोडून द्या ना. आता उठणं बसणं तर होणार आहे, भेटणं होणार आहे, ते चालू राहणार आहे. मोजताय कसले? 9वी भेट, 10वी भेट, आणि ते किती वेळा दाखवणार? मलाच कंटाळा आला तर लोकांना किती कंटाळा येत असेल? आज मी तुमच्या समोर जो आलोय, आजपर्यंत आपले अनेक कार्यक्रम झाले, अनेक शिबिरं झाली, मेळावे झाले, वर्धापन दिन होतात, काही वेळेला संगीताचे कार्यक्रम असतात, काही वेळेला नाटक आपण ठेवतो, नाटकं ठेवतो, काही वेळेला इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात. असे विविध कार्यक्रम असतात ना. आज म्हटलं तुम्हाला जरा वेगळं दाखवावं. आज तुमच्यासाठी मी जादूचे प्रयोग आणलेत. मी म्हटलं जरा जादूचे प्रयोग वगैरे जरा बघायला तुम्हाला पण मजा येईल. आता ज्याच्यासाठी म्हणून संपूर्ण देशभर जी प्रत्येक राजकीय पक्षाच्या मनात आणि प्रत्येक मतदाराच्या मनात जी शंका निर्माण झालेली आहे या देशाच्या निवडणुकांबद्दलची, त्याची एक गोष्ट तर तुम्ही सुरू केलेलीच आहे.